नमस्कार, मी मेघा. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत. उडणारे कीटक खाणारा पक्षी. अंगणात आजी आणि नातवंड गप्पा गोष्टी करत बसली होती. झाडावर बसलेल्या पक्ष्याचा रंग पाहून नातवंडांना आश्चर्य वाटलं. त्यांनी या पक्ष्याचं नाव काय असे आजीला विचारले. याचं नाव वेडा राघू असे आजीने सांगितले. पण त्यांना वेडा राघू म्हणजे काय ते काही कळले नाही. आजी, राघू म्हणजे तर पोपट, पण याला वेडा राघू का म्हणतात? राघूचे वेगवेगळे प्रकार असतात का? असे प्रश्न नातवंडांना पडले. आजी म्हणाली, हो, राघूचे वेगवेगळे प्रकार असतात. वेडा राघू हा पक्षी झाडांवर किंवा तारांवर बसलेला असताना अचानक हवेत उडतो, एखादा कीटक पकडतो आणि पुन्हा त्याच जागेवर येऊन बसतो. असे तो सारखा करतो आणि त्याचा रंग पण पोपटासारखा हिरवा असल्यामुळे त्याला वेडा राघू म्हणतात. वेडा राघूची शेपटी लांब आणि टोकदार असते. त्याच्या गळ्यावर निळी काळी रेषा आणि डोक्यावर तपकिरी छटा असते. भारतात हा पक्षी जास्त प्रमाणात आढळतो. बदामी डोक्याचा राघू हा भारतीय उपखंडात आढळणारा पक्षी आहे. या पक्ष्याचं डोकं आणि मान गडद बदामी रंगाची असते. याचा गळा पिवळा आणि शरीर हिरवे असते. निळ्या शेपटीचा राघू स्थलांतरित पक्षी आहे. याच्या डोक्यावर व गळ्यावर हलकी निळी छटा असते आणि त्याची शेपटी निळ्या रंगाची असते. निळ्या दाढीचा राघू स्थानिक स्थलांतर करतो. या पक्ष्याच्या गळ्यावर आणि छातीवर लांब चमकदार निळ्या रंगाची पिसे असतात. ती दाढीसारखी दिसतात. निळ्या गालाचा राघू हिवाळ्यात भारतात येतो. त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा पट्टा असून गालावर निळ्या रंगाची छटा असते. गळा पिवळा व तपकिरी रंगाचा असतो. युरोपियन राघू हिवाळ्यात आफ्रिकेत स्थलांतर करतो. या दरम्यान हा पक्षी भारतात दिसतो. याच्या पाठीवर तपकिरी आणि पिवळ्या रंगाची छटा असते. पंख हिरवे असतात आणि मान व पोटाचा भाग निळसर हिरवा असतो. कीटक हवेत उडताना पकडून खाणं हे राघूचे मुख्य वैशिष्ट्य आहे. राघू हे पक्षी झाडांवर घरटं बांधत नाहीत, तर जमिनीवर किंवा मातीच्या उभ्या भिंतींमध्ये चोचीने खणून बोगदा तयार करतात. बोगद्याच्या शेवटी अंडी घालण्यासाठी एक मोठी पोकळी असते. आजी, राघूचे वेगवेगळे प्रकार आपल्याला कुठे बघायला मिळतील? पक्षी अभयारण्यात, तलाव, पाणवठे, जंगलात आपल्याला राघूचे विविध प्रकार बघायला मिळतील, असे आजीने नातवंडांना सांगितले.